11th ॲडमिशन 2025-26 मध्ये उद्याला अलॉटमेंट होणार का, याचा अर्थ उद्याला आम्हाला कॉलेज मिळणार का, अशाबद्दल भरपूर सारे विद्यार्थी कमेंट्स करत आहेत। कारण की उद्याला लागणार आहे तुमची फायनल मेरिट लिस्ट। कारण या अगोदर जी प्रोविजनल मेरिट लिस्ट लागली होती त्या विद्यार्थ्यांना 9 तारीख लास्ट डेट देण्यात आलेली होती की जर तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी असेल तर तुम्ही त्रुटी पूर्ण करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला 9 तारीख देण्यात आलेली होती। आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या ज्या त्यांनी ग्रीव्हन्स टाकले होते ते सक्सेसफुल म्हणजे ॲक्सेप्ट झालेले आहेत। आणि आता म्हणजे तुमची जी फायनल मेरिट लिस्ट आहे ही फायनल मेरिट लिस्ट 11 तारखेला साइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, म्हणजे उद्याला। आणि उद्याला अलॉटमेंटसुद्धा आहे, परंतु यामध्ये रेग्युलर राऊंडचे अलॉटमेंट नाही आहे। मी व्हिडिओच्या अगोदरच तुम्हाला सांगत आहे की उद्या रेग्युलर राऊंडचे अलॉटमेंट नाही आहे। कोटा अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केलेले असेल त्यांचे अलॉटमेंट आहे। संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे, तर व्हिडिओ समजून घ्या। नेमके कोणकोणते पॉईंट्स दिलेले आहेत ते पॉईंट्स विद्यार्थ्यांना लक्षात ठेवावे लागेल, कारण थोडे कन्फ्युजन जो टाइम टेबल आहे यामुळे विद्यार्थ्यांना कळत नाही आहे की नेमके जे अलॉटमेंट आहे कोणाचे। तर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण टाइम टेबल तुम्ही बघितला असेल, परंतु यामध्ये संपूर्ण विद्यार्थी कन्फ्यूज झालेले आहे। 11 तारीख म्हणजे 11 जूनला काय होणार आहे, तर सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे, म्हणजे फायनल मेरिट लिस्ट उद्याला तुमची जाहीर होणार आहे। संपूर्ण विद्यार्थ्यांची फायनल मेरिट लिस्ट उद्याला साइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। मेरिट लिस्ट लागल्याबरोबर मेरिट लिस्ट चेक कशी करायची, मेरिट लिस्टमध्ये काय चेक करायचं आणि मेरिट लिस्टमध्ये नेमकं काय असते या संदर्भात संपूर्ण अपडेट उद्याला तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। आणि त्यानंतर बघू शकता की उद्या शाळा वाटप कोणाला होणार आहे, म्हणजे कॉलेज कोणाला मिळणार आहे। बघू शकता शून्य फेरी म्हटलं जाते याला। व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत कोटा, अल्पसंख्याक कोटा यासाठी शून्य फेरी अंतर्गत विद्यार्थी उच्च माध्यमिक शाळा निवड व वाटप, म्हणजे जर तुम्ही कोट्या अंतर्गत जर फॉर्म भरला असेल, यामध्ये मॅनेजमेंट कोटा होता, इन हाऊस कोटा होता, मायनॉरिटी कोटा होता, जर तुम्ही यामध्ये फॉर्म भरलेला असेल तरच तुमचे अलॉटमेंट उद्या होणार आहे। फक्त ते 3 राऊंड म्हणजे 3 जे कोटा अंतर्गत ज्यांनी फॉर्म भरले त्यांचे, आणि ज्यांनी पहिला जो रेग्युलर फॉर्म भरलेला आहे म्हणजे ज्यांनी कोणतेही रिझर्वेशन घेतलेलं नाही आहे, जसं इन हाऊस कोटा, मायनॉरिटी कोटा, मॅनेजमेंट कोटा, जर तुम्ही भरला नाही, रेग्युलर जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला अजूनही वेट करावं लागते। ते कधीपर्यंत 26 जूनपर्यंत, म्हणजे तुम्हाला कॉलेज 26 जूनला मिळणार आहे, सध्या कॉलेज मिळणार नाही आहे। कारण बघू शकता 14 तारखेला शून्य फेरी म्हणजे उद्याला शून्य फेरीचा अलॉटमेंट होणार। त्यानंतर 12 ते 14 मध्ये विद्यार्थी यामध्ये प्रवेश घेऊ शकतात। त्यानंतर 17 तारखेला हे जी तुमची गुणवत्ता यादी आहे ही चेक करून परत एकदा यावरती संपूर्ण जो डाटा आहे हा व्हेरीफाय होणार, आणि त्यानंतर 26 जूनला विद्यार्थ्यांना कॉलेज वाटप होणार। बघू शकता इथे विद्यार्थ्यांना वाटप यादी जाहीर करणे, म्हणजे तुम्हाला जेही कॉलेज मिळणार ते कॉलेजची यादी साइटवर उपलब्ध होणार आहे। म्हणजे आपल्यासाठी राऊंड 1चा रिझल्ट हा कधी लागेल तर 26 जूनला। तर भरपूर जे विद्यार्थी आहे कमेंट्स करत आहे की आम्हाला कॉलेज कधी मिळेल, तर संपूर्ण विद्यार्थ्यांना जेही रेग्युलरमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे, कारण भरपूर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रेग्युलर राऊंड भरलेले आहे, त्यामुळे तर तुमचा जो रिझल्ट आहे हा 26 जूनला साइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तरी विद्यार्थ्यांनी 26 तारखेपर्यंत वेट करा। रिझल्ट लागल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार, आणि उद्याला मेरिट लिस्ट लागल्याबरोबर सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। आणि 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येत आहे, आणि यानंतरच्या अपडेटसुद्धा तुम्हाला देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।